आत्ताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे। आयटी कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय अभिनेत्री तरुणीला गाण्याच्या अल्बममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड येथे नेऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी विशाल दीपक राहणार कराड जिल्हा सातारा या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंदननगर पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा 0 FIR द्वारे कराड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। पीडित तरुणी मूळची परराज्यातील असून सध्या ती पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत आहे। अभिनयाची आवड असल्याने तिने ओम तेजा प्रोडक्शन नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रवेश केला होता। याच ग्रुपमध्ये आरोपी विशालने शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्री हवी असल्याची पोस्ट टाकली होती। त्यानंतर त्याने तरुणीशी संपर्क साधून अल्बम सॉन्गसाठी शूटिंग आहे असे सांगत तिला कराडला बोलावले। त्यानुसार पीडित तरुणी जून महिन्यात कराडला गेली। बस स्थानकावरून विशालने तिला स्वतःच्या घरी नेले। 2 दिवस विविध घाटांवर अल्बमची शूटिंग झाले। मात्र तिसऱ्या दिवशी विशालने तिला एका रिकाम्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार केला असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे। या घटनेनंतर तिला पुण्यात परत पाठविण्यात आले। पुढील काळात विशालने सतत फोन करून संपर्क साधत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहूया असा आग्रह धरला। पीडितेने नकार दिल्यावर त्याने तिचा पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। हा प्रकार 7 जून 2025 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे आणि कराड येथे घडलाय।